रायगड जिल्ह्यामध्ये आजही असा एक किल्ला आहे जिथे आपला भगवा झेंडा फडकवून दिला जात नाही। हो, मुरुड इथला जंजिरा किल्ला तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, जिथे महाराजांची जयंती देखील साजरी केली जात नाही, कारण का तर एकेकाळी त्या किल्ल्यावर सिद्धीचं राज्य होतं आणि आजही सिद्धीची पिलावळ तिथे आहे। जंजिरा किल्ल्यावर मराठ्यांनी अनेक वेळा हल्ले केले, पण पोर्तुगीजांनी सिद्धींना मदत केल्याने तो त्यांच्या ताब्यातच राहिला। असो, आज मुळात जंजिरा हा विषयच नाहीये। आजचा विषय आहे जंजिराच्या शेजारी असलेला आपला पद्मदुर्ग। हा किल्ला महाराजांनी 1676 ते 78 मध्ये बांधला होता। हा किल्ला मुख्य जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यातील जंजिरा किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला आव्हान देण्यासाठी बांधण्यात आला होता। आज पद्मदुर्ग किल्ला दुर्लक्षित स्थितीत आहे आणि त्याच्या बऱ्याच भिंती आणि भाग हे ढासळलेले आहेत। कधी कधी मला असं वाटतं की पद्मदुर्ग पण बोलत असेल ना, नाही माझं बांधकाम मजबूत आहे, पण मला बघायला कोणी नाही म्हणून मीच रोज रोज थोडा थोडा पडत चाललोय। अंदाजे पकडले तर दिवसातून 2 ते 3 हजार टुरिस्ट जंजिरावर जात असतील, तर 50 ते 100 किंवा त्याहूनही कमी टुरिस्ट हे पद्मदुर्गच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतात। कारण आम्हाला पद्मदुर्ग किल्ला असा किल्ला पण आहे हे कदाचित माहित पण नसेल। असो, माझं काम होतं तुम्हाला या किल्ल्याबद्दल सांगणं, ते मी केलं।